नमस्कार माय माऊली, कसे आहात? मजेत ना? आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी, पण आपण त्यात टाकणार आहोत पनीर. म्हणजेच कोथिंबीर वडी विथ पनीर, पण एकदम बाहेरून असं क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि एकदम टेस्टी अशी ही आपण आज कोथिंबीर वडीची रेसिपी बघूया. तुम्हाला नक्की आवडेल, एकदा नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि बेल आयकनला प्रेस करा. चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया. एक बाउलमध्ये मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतलेली होती. ते स्वच्छ धुवून बारीक अशी आपण इथे कापून घेतलेली आहे. आणि त्यात टाकणार आहोत आपण आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. आणि इथे मी टाकलेलं आहे जिरा पावडर, हळद आणि तिखट तुम्ही आवडी अनुसार कमी जास्त करू शकता, पण शक्यतो कमीच टाका म्हणजे मुलांनाही आवडेल. आणि अर्धा चमचा जिरे अशा प्रकारे आपण इथे टाकलेला आहे. आणि हे 150 ग्राम मी पनीर घेतलेला आहे, ते मी ह्यामध्ये खिसून घेणार आहे. ह्याच्याने कोथिंबीर वडी बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट आणि टेस्टी अशी बनते. हे बघा, अशा प्रकारे आपण हे इथे पनीर खिसून घेतलेलं आहे. आता आपण इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर पण इथे टाकू शकता. आणि हे छान आपण आता मिक्स करून घेणार आहोत. आणि इथे मी अजून 1 कप बेसन टाकणार आहे. त्याआधी पण हे मी छान इथे मिक्स करून घेते. म्हणजे इथे कोथिंबीरला जे पाणी असतं ते अजून इथे आपण मळल्यामुळे सुटतं. मग त्यात आपण नंतर अजून 1 कप इथे बेसन टाकणार आहोत. हे बघा, छान. आता इथे पाणी जास्त लागत नाही आहे. आपण इथे 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. आणि हे सगळं छान आपल्याला असं घट्ट एक डो तयार करून घ्यायचं आहे. अगदी पाणी कमी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. बेसनला पाणी खूपच कमी लागतं आणि कोथिंबीरमध्ये पण पाणीचं प्रमाण असतो, म्हणून अगदी थोडंच आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे. पीठ आपल्याला पातळ करायचं नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे एवढं आपल्याला कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. आता इथे आपण एका चाळणीमध्ये बटर पेपर घेतलेला आहे आणि वरून आपण तेल लावत आहोत. आणि जे आपण वडींचं पीठ बनवून ठेवलेलं आहे ते ह्यामध्ये आपण आता छान पसरून घेऊया. जर तुम्हाला वडी थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही दोन वेळा तुम्ही याला लावू शकता. मला थोडी वडी मोठी जाड पाहिजेत म्हणून मी एकत्र हे पीठ पूर्ण पसरवलेलं आहे. छानपैकी असं थापून आपण हे पसरून घेऊया. आणि वरून आपण तेलाचा ब्रश फिरून घेऊया. हे बघा, असं आपण आता सगळीकडे तेल असं लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला स्टीम वाफवून घेऊया. बघा, अशा प्रकारे आपण इथे वाफवायला ठेवणार आहोत.
तो जो एक्स्ट्राचा बटर पेपर आहे तो आपण मध्ये फोल्ड करू शकतो आणि वर झाकण लावून आपल्याला हे 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. चला 20 मिनटं झालेली आहेत. वाव, बघा किती छान एकदम वाफवून झालेलं आहे. आता आपण इथे एक 5 मिनटं रूम टेम्परेचरवरती सोडून देऊया थंड व्हायला. मग नंतर आपण याला कटिंग करूया. बघा छान असं वाफवून झालेलं आहे. इथे तुम्ही छोटे मोठे वडी तुमच्या मनाप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही छोटी किंवा मोठी अशी वडी इथे कापून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता इथे किती छान अशी वडी झालेली आहे. बघा आता आपण ह्याला तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता. मी इथे डीप फ्राय करत आहे. तेल तापलेलं आहे आणि इथे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. मग आपल्याला वडी सोडायची आहेत. वडी सोडून झाली की मग फ्लेम आपल्याला परत मीडियमवर ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण हाय टू मीडियममध्ये हे तळून घ्यायचं आहे. स्लो गॅसवर आपल्याला हे तळायचं नाही आहे, नाहीतर मग हे एकदम असे कडक होतात. म्हणून आपल्याला हे फ्लेम मीडियम टू हाय ठेवूनच आपल्याला दोन्ही साईडनी छान असं तळून घ्यायचं आहे. मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी वडी ही झालेली आहे. बघा नक्की करून बघा मंडळी. कसं वाटलं ते कमेंट्समध्ये कळवा. असे छान छान पदार्थांची रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नेहमी असे छान छान खात राहा, आनंदी राहा. बघा मस्त एकदम असं एकदम छान असं दिसत आहे. खायलाही तेवढं टेस्टी झालेली आहे वडी. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. ओके, बाय बाय, टेक केअर.